ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। आशा भोसले यांच्या जाण्याने संगीत विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या। मात्र त्या केवळ 9 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यानंतर त्यांनी मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या सोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली। दोघींनी गाण्यांच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। मात्र पुढे वयाच्या 16व्या वर्षी आशा भोसले या घरातून पळून गेल्या आणि त्यांचे सचिव असलेले गणपतराव भोसले यांच्याशी त्यांनी लग्न केले। मात्र या नात्याला कुटुंबाचा विरोध होता। वयातील मोठा फरक आणि परिस्थितीमुळे हे लग्न 11 वर्षांनंतर संपुष्टात आलं। सासरच्या घरात आशा भोसले यांना अतिशय वाईट वागणूक आणि अत्याचारांना सामोरे जावे लागले। अखेर त्यांनी आपल्या मुलांसह ते घर सोडले। त्या काळात त्या गर्भवतीही होत्या। अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी एकट्याने मुलांचे संगोपन केले। आशा भोसले यांना एकूण 3 मुलं। त्यांचा मोठा मुलगा हेमंत यांचे 2015 मध्ये कॅन्सरने मृत्यू झाले, तर मुलगी वर्षा भोसले जी पत्रकार होती तिने 2012 मध्ये आत्महत्या केली। या वैयक्तिक आघातानंतरही त्यांनी स्वतःला सावरले। त्यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले सध्या त्यांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळत आहेत। गेल्या काही वर्षांपासून आशा भोसले या संगीत क्षेत्रापासूनही दूर होत्या। एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की सध्याची गाणी त्यांच्या शैलीला अनुरूप नाहीत आणि त्यांना आता प्रसिद्धी किंवा पैशांची गरज नाही। तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली।